89 वर्षीय वृद्धाचा तोतया उभा करून प्लॉट खरेदी. जगविंद्र सिंग राजपूत टीमची धडाकेबाज कारवाई. नाशिक शहर गुन्हे शाखा अंबड युनिट क्रमांक 3 ने जमीन फसवणुकीच्या गंभीर गुन्ह्यात महत्त्वाची कारवाई करत 89 वर्षीय वृद्धाच्या नावाचा तोतया व्यक्ती उभा करून बनावट दस्तऐवज तयार करून प्लॉट खरेदी करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या मालकीच्या वडाळा गाव शिवारातील प्लॉटवर डोळा ठेवून आरोपींनी संगनमताने बनावट कागदपत्रे तयार केली. वृद्ध व्यक्तीच्या नावाने तोतया उभा करून त्याच्याकडून खोटे व्यवहार घडवून आणत प्लॉट खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा अंबड युनिट क्रमांक 3 ने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने संशयित प्रमोद मोतीलाल पाटील वय 34 वर्ष याचा शोध घेत त्याला शिखरेवाडी नाशिक परिसरातून ताब्यात घेतले. आरोपीकडे केलेल्या चौकशीत गुन्ह्याबाबत अधिक माहिती समोर आली असून पुढील तपासासाठी त्याला इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, सहाय्यक पोलीस आयुक्त किरणकुमार चव्हाण आणि पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगविंद्र सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस अंमलदार भगवान जाधव, प्रकाश बोडके, योगेश बच्चाव, चारुदत्त निकम, दिलीप सगळे तसेच महिला पोलीस अंमलदार सविता कदम यांनी सहभाग घेतला. ही कारवाई जमीन व्यवहारांमध्ये बनावट कागदपत्रांचा वापर करून फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध नाशिक पोलिसांनी उचललेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. वृत्तसंकलन रफिक सय्यद.